नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4. इंद्रादी देवांकडून देवीची जी स्तुती केली आहे ती आपण पाहू. अतध्यानम. ओम कालाभ्रांभा कटाक्षै ररिकुलभयंदा मौलिबंदेन्दुरेखा शंखं चक्रं कृपाणं त्रिशिखमपि करैरुद्धहन्ति त्रिनेत्रां सिंहस्कन्धादिरूढा त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्ति ध्यायेत् दुर्गा जयाख्या त्रिदश परिवृत्तां सेवितां सिद्धकामयी. जिची अंगकांती कालमेघा समान श्यामवर्ण आहे, जी आपल्या नेत्रकटाक्षांनी शत्रूच्या समूहात भय उत्पन्न करते, जिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केले आहे, जी आपल्या हातात शंख चक्र कृपाण त्रिशूल धारण करते, जिला 3 नेत्र आहेत, जी सिंहाच्या स्कंदावर म्हणजे सिंहावर आरूढ आहे, सिंहाच्या खांद्यावर आरूढ आहे, जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकले आहे, सिद्धीची इच्छा करणारे पुरुष जिची सेवा करतात आणि जिला देव सर्व बाजूनी वेढून उभे असतात, त्या जया नामक दुर्गा देवीचे मी ध्यान करतो. ओम श्री ऋषी उवाच. शक्रादयं सुरगणा निहत्येति वीरे तस्मिन् दुरात्मानि सुरारी बलेच्छ देव्या तां तुष्टुवु प्रणतीनमश्री शिरोधरांसा वाग्मी प्रहर्ष पुलको गमचारुदेहा. ऋषी म्हणाले, हे राजा, अत्यंत पराक्रमी असा हा दुरात्मा महिषासूर आणि त्याचे दैत्य सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी मान व खांदे नम्रपणे खाली वाकवून तिला नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन केले, प्रार्थना केली. त्यावेळी हर्षाने त्यांची सुंदर शरीरे अशी रोमांचित झाली होती. देव म्हणाले, सर्व देवांचा शक्ती समुच्चय हेच जिचे स्वरूप आहे, तसेच ज्या देवीने आपल्या शक्तीनेच सर्व जगाला व्यापून टाकले आहे, जी सर्व देव आणि महर्षींना पूज्य आहे, अशा त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो. ती देवी आमचे कल्याण करो. जिच्या अतुलनीय प्रभावाचे आणि बलाचे वर्णन करण्यास भगवान अनंत श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकरही समर्थ नाहीत, ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो. तसेच अशुभाचा आणि भयाचा नाश करण्याची बुद्धी धरो. हे देवी, तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी जनांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांच्या हृदयात बुद्धी रूपाने, सत्पुरुषांच्या मध्ये सज्जनपणे श्रद्धा रूपाने आणि कुलावंतामध्ये लज्जा रूपाने वास करतेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू विश्वाचे पालन कर. हे देवी, तुझ्या या अचिंत्य रूपाचे दैत्याशी झालेल्या युद्धात त्याचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या या महान पराक्रमाचे आणि त्याच वेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रगट केलेल्या आपल्या अद्भुत लीला चरित्राचे आम्ही काय वर्णन करणार. हे देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस. तूच सत्व, रज आणि तम अशी 3 गुण आहेस, त्रिगुणात्मक आहेस, पण त्या 3 गुणांचा दोष तुझ्यात नाही. भगवान विष्णू आणि शंकर इतर देवांनाही तुझा पार लागत नाही. तूच सर्वाचे आश्रयस्थान आहेस आणि हे संपूर्ण जग तुझ्याच अंशामधून झालेले आहे किंवा तुझेच अंशभूत आहे. तूच आद्य अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस. हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने सर्व देवता तृप्त होतात, ती स्वाहा तूच आहेस आणि पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस. म्हणूनच लोक तुला स्वधा असे देखील म्हणतात. हे देवी, जी मोक्षप्राप्तीचे साधन आहे, अचिंत्य महाव्रत स्वरूप आहे आणि समस्त दोषांनी रहित चितेंद्रिय आणि परमात्मत्वालाच सार वस्तू मानणारे जे मुमुक्ष म्हणजे परमातत्व आहे ना, परमतत्व, त्यालाच जे लोक सार मानतात, परब्रह्माला, मुमुक्षु मुनिजन आहे ते, जिचे निरंतर ध्यान आणि अध्ययन करत असतात, अशी परमश्रेष्ठ अशी देवी भगवती पराविद्या तूच आहेस. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या. हे देवी, तू शब्दरूप आहेस. अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उतगीताच्या मनोहर पादोच्चाराने युक्त सामवेद यांचा तूच आधार आहेस.
वेदत्रयही तूच आहेस आणि 6 ऐश्वर्याने युक्त अशी भगवतीही तूच आहेस. सर्व विश्वाची उत्पत्ती आणि पालन करण्यासाठी तूच वार्तारूपाने प्रगट झाली आहेस आणि तूच परमदुःख हरण करणारी आहेस. हे देवी, जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सार अवगत होते कळते ती मेधाशक्ती तूच आहेस. दुर्गमाशा भवसागरातून तारणारी पार नेणारी नौकारूप दुर्गादेवी ही तूच आहेस. तू असंग अनासक्त आहेस. कैटभ दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूंच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरविलेली गौरीही तूच आहेस. हे देवी, मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून सुवर्णासमान उत्तम तेजस्वी कांतीमुळे ते मनोहर दिसते. पण असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला आणि त्याने तुझ्यावर प्रहार केला. हे खरोखर मोठे आश्चर्य आहे. हे देवी, तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा उदयकाळाच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस आणि वर चढलेल्या वक्र भिवयांमुळे विक्राळ दिसू लागले होते. तेव्हा ते पाहून महिषासुराचे प्राण तत्काळ का बरे गेले नाहीत हे त्यापेक्षाही आश्चर्यकारक आहे. कारण संतापलेल्या यमराजाला पाहून कोण बरे जीवित राहील. हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्म स्वरूप अशी प्रसन्न झालीस की सर्व जगाचा अभ्युदय म्हणजे कल्याण आणि उत्कर्ष होतो. पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस. याचे आताच प्रत्यंतर आले आहे. कारण तुझ्या कोपामुळेच महिषासुराची ही विराट सेना क्षणार्धात नष्ट झाली. हे देवी, नित्य अभ्युदय प्रदान करणारी तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो. त्यांनाच धन आणि यश मिळते. त्यांच्या ठायी असलेल्या धर्माचा कधीही ऱ्हास होत नाही आणि तेच स्त्रीपुत्र भृत्यादिक सर्व सुखी धनधन्य होतात. सर्व सुख भोगून धन्य होतात. हे देवी, भृत्य म्हणजे मुलं, नातवंड, नातेवाईक, स्त्री सगळं काही एकदा देवी प्रसन्न झाली की धन मिळतं, यश मिळतं. ते धर्म आपला पाळतात. त्या धर्माचा कधी नाश होत नाही. हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे रोज अत्यंत श्रद्धेने करतो. म्हणजे तू कृपा केलीस तरच पुण्यवान मनुष्य आपल्या धर्माची जी रोजची कर्म आहेत ती तो करतो आणि मरणांती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो. कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फळ देणारी आहेस. हे दुर्गे भगवती, तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस. जे स्वस्थ चित्ताने तुझे चिंतन करतात त्यांना तू अत्यंत शुभ कल्याणकारक अशी बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणारी, सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे चित्त नेहमीच दयेने आर्द्र असते अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे बरे. हे देवी, या दैत्यांच्या मृत्यूने जगाला सुख मिळते हे खरे आहे. पण हे दैत्य अनंत कालापर्यंत नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी तुझ्याशी युद्ध करताना ते मरण पावून स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस. हे देवी, तू या दैत्यांवर शस्त्राने प्रहार का करतेस. या सर्व असुरांना केवळ दृष्टीनेच भस्मसात का करत नाहीस. कारण जरी ते तुझे शत्रू असले तरी आपल्या शस्त्राच्या घावाने त्यांना पवित्रता येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयी सद्बुद्धी सद्भावना असते. शत्रूला पण आपल्या धर्मामध्ये शेवटी अंतिम मोक्ष मिळावा अशी देवसुद्धा इच्छा करतो. हे देवी, तुझ्या तलवारीच्या महातेजाने आणि त्रिशूलाच्या टोकाच्या प्रखर चकाकीने तुझ्याशी लढणाऱ्या दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले नाही. कारण त्यावेळी ते तुझे चंद्रासमान शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि आनंददायक असे मुख पाहत होते. हे देवी, तुझे शील, सौंदर्य, वर्तन दुराचारी लोकांची दुष्टता दूर करील असे आहे. तुझे रूप अचिंत्य असून त्यांची अन्य कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. तुझे बळ एवढे आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या अर्थात त्यांचा पराभव करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गतीच दिलीस. अशा प्रकारे आपल्या वैऱ्यावरही तू दया प्रगट केली आहेस. हे वरदायिनी देवी, तुझ्या या पराक्रमाची कोणाबरोबर तुलना होऊ शकेल. एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याच वेळी अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे. म्हणजे जे भक्तांना आनंद देतं असं रूप देखील तुझ्याकडे आहे. ज्यावेळी तू शत्रूला धडकी भरवते त्याच वेळेस तुझ्या मुखाकडे बघून भक्तांना आनंद देखील होतो. हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता अशा दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात. हे माते, तू शत्रूंचा नाश करून समस्त त्रैलोक्याचे रक्षण केले आहेस
रणांगणात शत्रूला मारून त्यांना स्वर्गात पाठविले आहेस. या उन्मत्त दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालवले आहेस. तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके, तू शूलाने आमचे रक्षण कर, तू तलवारीने आमचे रक्षण कर, तू घंटानादाने आणि धनुष्याच्या टणत्काराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तू आमचे पूर्वेकडून रक्षण कर, पश्चिमेकडून रक्षण कर, दक्षिणेकडून रक्षण कर. हे ईश्वरी, तुझा त्रिशूल फिरवून आमचे उत्तरेकडून रक्षण कर. हे देवी, तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात, त्यांच्याद्वारे तू आमचे आणि भूलोकांचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या करपल्लवात शोभून दिसणारी म्हणजे तुझ्या हातात शोभून दिसणारी तलवार, शूल, गदा आदी जी शस्त्रे आहेत त्यांनी तू आमचे सर्व बाजूनी रक्षण कर. ऋषी म्हणाले, हा राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी त्या दुर्गेची स्तुती केली आणि जगाला धारण करणाऱ्या त्या देवीची सुगंधी गंधलेपाने आणि नंदनवनातील दिव्य फुलांनी पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी तिला भक्तिपूर्वक दिव्य धूप ओवाळला, अर्थात त्या दिव्य धूपाचा सुगंध तिला अर्पण केला, नमस्कार केला. तेव्हा प्रसन्न मुखाशी ती देवी म्हणाली, देवांनो, तुम्ही माझ्याकडून काही मागू इच्छित असाल तर ते वरदान मागून घ्या. तेव्हा देव म्हणाले, तू भगवतीने तर सर्वच केले आहेस, आता करावयाचे असे काही बाकी नाहीस, कारण आमचा शत्रू महिषासूर यालाच तू ठार मारले आहेस. तरी हे परमेश्वरी, महेश्वरी, तू आम्हाला वर देणारच असशील तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर. हे प्रसन्न वदने अंबिके, जो मनुष्य या स्तुतिवचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन, ऐश्वर्य, संपदा वृद्धिंगत कर. त्याच्या दारा पुत्राधिकांना सुखरूप ठेव. तू आमच्यावर नित्य प्रसन्न राहा आणि कृपादृष्टी ठेव. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारच्या देवांनी आपल्या जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले. तेव्हा ती तथास्तु असे म्हणून अंतर्धान पावली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवांच्या शरीरातून जशी प्रगट झाली ती सर्व कथा मी तुला सांगितली. त्या दुष्ट दैत्य शुंभनिशुंभाचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहापासून पुन्हा उत्पन्न झाली. देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या त्या देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो, ती ऐक. ओम ह्रीम याप्रमाणे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शक्रादी स्तुती नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.